मेहता का उल्टा चष्मा. अरे सांभाळून, आरामात जेठालाल. हे जरा स्लाइडिंग आहे थोडं. स्टेज बरोबर नाहीये. टपूस आहे ना, टपूस आहे. आता पुढे बघ, पिचवर किती वेळा घसरतोय जेठालाल. तर मित्रांनो, हो बोल. बोलतो. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी नंतर आहे, खेळाडू आधी आहे. वा भिडू वा. म्हणून आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी नाही करणार. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी आपण बोलवणार आहोत आपल्या स्पेशल गेस्ट मिस मोनालिसा यांना. मोनालीला या कोण आहेत? लीला नाही, मोनालिसा. Hello, Gokuldham. Hi. Are you ready for rocking GPL 3? Yes. हा आहे सगळ्यात आनंदमयी, सगळ्यात रोमांचक, सगळ्यात मजेदार क्रिकेटचा खेळ. आणि आपण सगळे याला म्हणतो गोकुळधाम प्रीमियम लीग म्हणजे So please put your hands together for Jethalal Gada आणि Mr. तारक मेहता. यावेळी GPL 3 मध्ये दोन मित्रांमध्ये निकराचा सामना आहे. जबरदस्त मुकाबला आहे. तारकजी, तुम्ही तुमच्या विरुद्ध टीम कॅप्टनला काय संदेश द्याल? विरुद्ध टीमसाठी काय म्हणू बरं? हे बघा, खूप जास्त शब्दात काही बोलणं उचित ठरणार नाही, म्हणून मी या 4 ओळींच्या कवितेत काही खास सांगू इच्छितो. नीट ऐका जेठालाल. हो ऐकतोय. नक्कीच नक्कीच नीट ऐक जे आता मी सांगतोय. मला हेच म्हणायचंय की जो तुटून जाईल तो संकल्प नसतो. जो तुटून जाईल तो संकल्प नसतो. तुटलेल्याला काही विकल्प नसतो. अरे आम्ही तर आयुष्यात हरण्याचा विचार केलाच नाही, कारण की जिंकण्याला काही विकल्प नसतो. काय बात आहे मेहता साहेब, धुवून टाकलं. धन्यवाद धन्यवाद. यावर तुमचं काय उत्तर आहे जेठालालजी? मी मेहता साहेबांच्या प्रतिउत्तरादाखल फक्त इतकंच म्हणेन की आता यावेळी जेठालाल गडा. तर मग गोकुळधाम वासियांनो, GPL 3 चं वातावरण फुलत चाललंय. मग आता टीम सिलेक्शन आधी जाणून घेऊया यांच्या टीमचं नाव. तर मेहताजी, काय असणार आहे तुमच्या टीमचं नाव? पाहिलं तर तशी माझ्या डोक्यात अनेक नावं आली. खूप सारी नावं ठेवू शकत होतो, पण जे नाव माझ्या डोक्यात अगदी घट्ट बसलं ते यासाठी आहे कारण की माझ्या टीम मध्ये खेळणारे गोकुळधामचे कमालीचे योद्धा असणार. म्हणूनच माझ्या टीमचं नाव असणार मेहताचे महारथी. अहो, नाव ऐकून तर वजन या टीमचं पडेल असं वाटते नाही? महारथी. बघूया कोण कोण येतात महारथी. तर या मग जाणूया जेठाजींकडून त्यांच्या टीमचं नाव काय असेल. बघा, आताच मेहता साहेबांनी सांगितलं की त्यांच्या टीम मध्ये एकाहून एक श्रेष्ठ योद्धा असतील. तर मला त्यांना हेच सांगायचं आहे की ही काही रणभूमी नाहीये जी इथे योद्ध्यांची आवश्यकता आहे. जेठालाल, ही रणभूमी भलेही नसेल पण रणभूमी नक्कीच आहे. बरोबर. आणि रणभूमीत रण बनविण्यासाठी खेळाडूंची गरज असते, योद्ध्यांची नाही. आणि माझ्या टीम मध्ये मी एकापेक्षा एक दिलेर क्रिकेटर सामील करून घेणार आहे. आणि म्हणून माझ्या टीमचे नाव असेल जेठाचे जाबाज. तर
मित्रांनो, वेळ झालीये जाणून घेण्याची की कोण असतील मेहतांचे महारथी आणि कोण असतील जेठाचे जाबाज. तर मग आता सुरू करूया टीम सिलेक्शन. हो. एक मिनिट. यावेळी टीमचे सिलेक्शन थोड्या वेगळ्या प्रकारे होणार आहे. यावेळी टीमचे सिलेक्शन चिठ्ठी काढून होणार आहे. प्रत्येक खेळाडूच्या नावाची एक चिठ्ठी असेल. अरे पण ही चिठ्ठी काढण्याची गोष्ट कुठून आली? हो खरंय, मी तर सगळ्या खेळाडूंची लिस्ट घेऊन आलोय की मला माझ्या टीम मध्ये कोणाला घ्यायचंय कोणाला टाळायचंय. हो नाहीतर काय, ही बघा मी पण बनवून आणली आहे. बाबा मेहतांकर, तुमची लिस्ट काहीच कामाची नाहीये, ती आता ठेवून द्या. कारण टप्पू सेनाने डिसाइड केलंय की यावेळी टीमचं सिलेक्शन चिठ्ठी काढूनच होणार आहे. अरे इतकी मेहनत केली आणि आता हे म्हणजे अरे नुसतीच यावर मेहनत घेतली आणि आधी सांगायला हवं ना टप्पू, किती वेळ गेला यासाठी. अरे अहो, अरे चला फ्रेंड्स, टपूसेना, हा टपुड्या, अरे माझ्या नावाची चिठ्ठी आहे ना त्यामध्ये? नाही आजोबा. का? काकाजी, यामध्ये फक्त खेळाडूंच्या नावाची चिठ्ठी आहे, अंपायरच्या नावाची चिठ्ठी नाहीये. तुम्ही तर अंपायरिंग करणार ना, हे तर ठरलेलंच आहे. कोणी ठरवलं हे? तुम्हीच. केव्हा? आपण जेव्हा जीपीएल पहिल्यांदा केलं होतं तेव्हा तुम्हीच म्हटलं होतं ना की मी अंपायर राहीन म्हणून. जीपीएल 2 मध्ये पण तुम्ही अंपायरच होतात. मग काय नेहमी मीच अंपायर बनायचं? नाही, यावेळी मी ठरवलंय की मी खेळणार आहे. हो बापूजी खेळणार आहेत. नाही, ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही खेळणार आहात, पण मग अंपायर कोण बनणार? अरे ते तुम्ही बघा, मला काय माहित, मी तर खेळणार बाबा. ठीक आहे. टप्पू, त्यामध्ये आणखी एक चिठ्ठी टाक, त्यावर काकाजींचं नाव लिहा. थँक्यू भिडे भाऊ. वा बापूजी वा, योग्यच निर्णय आहे तुमचा खेळायचा. फार छान, खूप मजा येईल. आजोबा तुमची चिठ्ठी. शाबाश. अरे वा. छान. तर टीम सिलेक्शन साठी आपण दोन्ही कॅप्टनना प्रश्न विचारणार आहोत. ठीक आहे. जो सगळ्यात आधी अचूक उत्तर देईल तो पहिल्यांदा चिठ्ठी काढेल. ओके, पण त्याआधी मी तुम्हा दोघांना एक प्रश्न विचारू इच्छिते. तुम्हा दोघांना तुमच्या टीम मध्ये सगळ्यात आधी कोणाला घ्यायला आवडेल? टप्पू. हे बघा, हे तर जगजाहीर आहे. टप्पू आपल्या सोसायटीचा छान खेळाडू आहे, सगळ्यात श्रेष्ठ प्लेअर आहे, म्हणून मी तर माझ्या टीम मध्ये त्यालाच घेऊ इच्छितो. चला तर मग मी तुम्हा दोघांना तुमचा प्रश्न विचारते. बोला. सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती सेंचुरीज झाल्या आहेत? 51. 100. अगदी बरोबर. मेहता साहेब, तुम्ही जिंकला. सॉरी जेठालाल, तुमचं उत्तर चुकीचं आहे. अरे कसं चूक आहे? जेठाजी, मी टोटल सेंचुरीज विचारल्या होत्या. पण तुम्ही टोटल शब्द तर बोललातच नाही. अरे जेठालाल, टोटल शब्द बोलल्या नाही बोलल्या याने काय देणं घेणं नाहीये. मोनालिसाजींनी काय विचारलं होतं की सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती शतकं आहेत. मग टेस्ट आणि वन डे मिळून 100. आणि वन डे पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचेस आहेत ना. अरे पण सेंचुरी तर टेस्ट क्रिकेटच्या मोजल्या जातात ना. वन डे तर आजकालचा खेळ आहे, त्याला कोण मोजतंय? नाही. सॉरी जेठाजी, योग्य उत्तर मेहताजींनी दिलंय. पहिल्या सिलेक्शनची संधी त्यांनाच मिळणार. झाली याची चिटिंग सुरू. पाहिलंच जेठालाल, आतापासूनच हरण्याची तयारी सुरू झाली आहे. मेहता साहेब, सचिनने किती सेंचुरी मारल्या आहेत ते माहिती असल्याने काही होत नाही. जिंकण्यासाठी सचिन सारखं खेळता यायला हवं आणि ते मला येतं. म्हणून तुम्ही बघा, मीच जिंकणार आहे. बघूयाच की युद्धाची वेळ आहे. होणार आहे काय? पुढे पहा आता घडणार आहे हे काय. कवी संमेलन नाहीये, क्रिकेटची मॅच आहे. शायरी बंद करा आता. तर मग सुरू करूया आपला महामुकाबला. सुरू होत आहे चिठ्ठी काढण्याचा कार्यक्रम.
चला करा सुरुवात. जेठालाल पहा आता पहिला खेळाडू कोण येत आहे. श्वास रोखून बसा. आला आहे मेहतांच्या महारथीचा पहिला खेळाडू. तर मित्रांनो, श्वास रोखून बसा. जो सगळ्यात आधी मेहतांच्या महारथीमध्ये सामील होत आहे तो आहे जो गोकुळधामचा ऑलराऊंडर आहे, सगळ्यात तगडा. तर येत आहे लिटिल मास्टर दीपेंद्र गडा. मेहता साहेब. जेठाजी, आता तुमची पाळी. Come on, जेठाप्रा. चला. कमॉन. जेठाजी, तुमच्या टीम मध्ये येत आहे उडवायला विरुद्ध टीमची झोप आणि चैन गुगली बॉलर दयाबेन. अरे टपूचे पप्पा, मी तुमची सावली आहे. आले की नाही तुमच्या टीम मध्ये? थँक्यू दया, थँक्यू. तू माझ्या टीम मध्ये आलीस. आता आपण नक्कीच जिंकणार बघ. जिंकणार. आता आपणच जिंकणार. आपणच जिंकणार. शाबास. दोन्ही टीम मध्ये एक एक स्ट्रॉंग प्लेअर आला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. माझा नंबर कधी येईल आणि कुठल्या टीम मध्ये येईल? तर मित्रांनो, आता पाहूया मेहतांच्या महारथीमध्ये कोण येत आहे. बघूया ना. बघ जेठालाल बघ. हो हो, बघतोच ना. हा नीट बघ. अरे काय झालंय तुम्हाला? चला, इतका वेळ का घेताय? काढा. काढा काढा चिठ्ठी काढा. अरे चिठ्ठी फट्टे. शांत शांत शांत. मेहतांच्या महारथीमध्ये सामील होत आहेत हार्ड हिटिंग बॅट्समॅन आणि फास्ट बॉलर पंजाबचे सुपुत्र रोशन सिंग सोढी. ओय ओय होय. व्हेरी गुड पप्पा, व्हेरी गुड. बघ ओय बल्ले बल्ले. आणि सोडीची जोडी आहे. ओय. ओय चक देंगे. आता पाहूया जेठाचे जाबाज टीम मध्ये कोण येते ते. जेठा भाऊ, गुड लक. जेठाचे जाबाज मध्ये आता जो खेळाडू येत आहे त्याचं हे पहिलं GPL आहे. परमेश्वरा, कदाचित बावरी तर नाही ना? GPLचं आहे डेब्यूट, पण यांचा अनुभव आहे दांडगा. प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर फॉर चंपकलाल गडा. अगो बाई. वा, अरे काका कमाल केली. अगो काय. अरे बापूजी. आता हे पिता आणि पुत्र नाही जेठालाल. आता एक खेळाडू आणि कॅप्टन आहे. या आहेत ना, या ताईला बोलवलंय ना इथं. तुम्ही का बोलत आहात? अरे पण सांगतो ना मी तुला. नाही नाही, या ताई त्याचं काम करतील ना. मोना लीला, त्या लीला दाखवतील त्यांची. अरे पण ठीक आहे ना. सांग. तुम्ही नका दाखवू तुमच्या अरे लीला. तुम्ही तुमचं काम करा. जेठालाल सांगणं महत्वाचं आहे म्हणून सांगतोय. अरे भाऊ, भिडेने सांगितलं ना, खास घोस्ट बोलावला आहे घोस्टिंग करण्यासाठी. होस्ट जेठालाल, होस्ट. मग त्याचं काम त्यांना करू दे. तुम्ही का मध्ये घुसता त्यांच्या कामामध्ये? आजोबा, माझी इच्छा होती आपण एकाच टीम मध्ये असावं. हो, तर ये इथे आपल्या टीम मध्ये. अरे असं कसं येणार जेठालाल? टप्पू तर आमच्या टीमचा खेळाडू. ठीक आहे, पण यात इतकं चिडायला काय झालं तुम्हाला? अरे चिडण्याची गोष्ट नाहीये जेठालाल, ही नियमांची गोष्ट आहे ना बाबा. अरे पण माझ्या पोराचा श्वास कोंडतोय ना तुमच्या टीम मध्ये, म्हणून तर बिचारा बोलतोय.
तुम्ही बळजबरीने त्याला पकडून ठेवलंय, मग ही तर किडनॅपिंगची केस झाली ना. काय हे? अरे पण ठीक आहे दोघांनाही शांत व्हा. हा, टबू बेटा काही हरकत नाही. हा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलंय, वेळ आल्यावर आपल्या माणसांवर पण शस्त्र उचलावी लागतात. तू बॅट उचल. ओ घोस्ट, तुम्ही तुमची घोस्टिंग सुरू करा. हे तर पोहोचले कुरुक्षेत्रावर. मागे मागे आपल्याला पण घेऊन जातील. बघूया मेहतांच्या महारथीमध्ये पुढचा कोण असेल. हा, यांना काही तोड नाहीये असं तुम्ही सगळे म्हणता. महारथींच्या टीम मध्ये येत आहेत अंजली तारक मेहता. अंजली ताई, खरंच. अरे वा, कमाल झाली. वा वा. इथे पण माझी पाठ नाही सोडलीस हा. नाही, मला म्हणायचं होतं की तू तर आता माझ्याच टीम मध्ये आलीस, म्हणजे मला धुलाई करण्याचा प्लान तुझा चौपट झाला. अरे तुम्ही पण ना. आपल्या दोघांच्या गोष्टी तर कायम चालतच राहतील. आता मी तुमच्या टीम मध्ये आलीये ना, आपण दोघं मिळून सगळ्यांची धुलाई करूया. तर मग बाकीचं काय करणार? माझ्या टीम मध्ये एका बॅट्समॅनची गरज आहे. कृपा करून पुढच्या चिठ्ठीत भिडेचं नाव निघू दे. तुमच्या टीम मध्ये पुढील खेळाडू जो येत आहे, सांगा कोण? त्याचं नाव बी वरून सुरू होतंय. भिडे ये लवकर. नो जेठाजी, यू आर रॉंग. यांची अदा आहे निराळी आणि जो स्टाईल मध्ये आहे 1 नंबर. तर येत आहे तुमच्या टीम मध्ये गडा इलेक्ट्रॉनिक्सचा बागेश्वर. अरे वा. थँक्यू शेठजी, थँक्यू. कशाकरिता थँक्यू? माझ्या नावाची चिठ्ठी काढण्यासाठी. तुम्ही अपसेट नका हो, मी ना खूप कसलेला खेळाडू आहे. हो, बॅट आणि बॉल रगडत बस आता. ये. बापूजी पाया पडतो. हं? कशात स्वागत आहे. शाबास. शाबास. मजबूत टीम, मजबूत टीम. चला आता मोनालिसाजी, चला आमच्या टीमची पाळी आहे आता. आणि या नावासाठी मी तुम्हाला एक हिंट देते. जसं सर डोनाल्ड ब्रॅडमॅनच्या नावापुढे सर लागतं, तसं यांच्या नावामागे सर लागतं. भिडे सर. ऍब्सोल्युटली राईट. मेहतांचे महारथी बनण्यास जात आहेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम मित्रांनो, आपली टीम फारच मजबूत बनत चालली. आता फक्त हाती भाऊ आपल्या टीम मध्ये आले ना, तर नौका पार झाली समजा. ओहो यार, हाती भाऊला पार करून स्टंप पर्यंत पोहोचायची ताकद कोणाही बॉलरच्या बॉल मध्ये नाहीये. यासाठी तर फुटबॉल हो, फुटबॉल. कुठं मेहता साहेबांची टीम आणि कुठं माझी टीम. या टीम सोबत मी जिंकणार कसं काही कळत नाहीये. परमेश्वरा, प्लीज 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 मला बागेश्वरजींच्या टीम मध्येच ठेव. मला बागेश्वरजींच्या टीम मध्येच ठेव रे देवा. तर मित्रांनो, आपला पुढील खेळाडू असा आहे ज्याच्या येण्याने जेठालालजींची टीम अजून वजनदार होईल. डॉक्टर हाती. येस, यू आर राईट. तर बनणार आहे तुमच्या टीमचे साथी डॉक्टर हाथी. मेहतांच्या महारथीमध्ये धडाकेबाज न्यू एंट्री होत आहे आणि त्यांच्या टीम मध्ये बावरीजी येत आहेत. तिकडे 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 त्या टीम मध्ये.
बावरीजी काय करताय तुम्ही? आमच्या टीम मध्ये आहात, काय करताय असं? या वेलकम. जोर लावून खेळायचंय तुम्हाला? जेठाजींच्या टीम मध्ये एक नव्या उत्साहाची लाट आली आहे. त्यांच्या टीम मध्ये कोमल वहिनींची निवड झाली आहे. खूप छान. Congrats. महारथींच्या टीमला आपल्या कौशल्याने रोशन करायला येत आहे मिसेस रोशन ओय सोनिये, आता तू आमच्या टीम मध्ये आली आहेस. आता आम्ही जिंकलो किंवा हरलो तरी काही फरक पडत नाही. सोनी अरे आपणच जिंकणार. हो तू म्हणालीस तर आपणच जिंकू यार. कोणीही केल्या नसतील यांच्यासारख्या करामती. येत आहे तुमच्या टीम मध्ये गोगी. हश. ओय पुत्तर, ऑल द बेस्ट पुत्तर, ऑल द बेस्ट. जेठा अंकल, आपण मॅच जिंकणार ना? अरे सोठी भाऊ बघा ना, आताच असं बोलतोय. हे आम्ही कसं काही जिंकणार भाऊ? ओय पुत्तर, असं उदास नको होऊस. ओय आपण मॅच नक्की जिंकणार. जरूर जिंकणार. याला का समजवायला सांगितलं मी? पिच हिटिंग मध्ये करत नाही घाई. महारथी मध्ये येत आहेत अब्दुल भाई. अरे अरे फार तगडी टीम बनत चालली आहे मेहता साहेबांची. आता यांच्या टीमची बत्ती होणार आहे गुल, कारण आमच्या टीम मध्ये येत आहे अब्दुल. सावध व्हा महारथीची टोळी, कारण जेठा जाबाज मध्ये येत आहे आपला गोली. चला बरं झालं. गोली My baby! गोली. अगं बाई, गोली. अरे वा जेठ्या, गोलीडा सुद्धा आपल्या टीम मध्ये आला. बस आता काय बाकी राहिलंय? तर आता मेहता साहेबांच्या टीम मध्ये जो येत आहे त्याचा प्रत्येक शॉट असतो एक फटका. येत आहे नट्टू काका. मेहता साहेब, नाउ नॉट टू वरी, नट्टू काका इज विथ यू. विजय इज वेटिंग फॉर अस. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. अरे या नट्टू काका. ओय ओय. आता आणि कोण उरलंय? अरे वा, बबिताजी बाकी आहेत. बस देव करो बबिताजी माझ्या टीम मध्ये याव्यात. माझ्यासाठी फार लकी आहेत बबिताजी. फ्रेंड्स, आता जेठाजींच्या टीम मध्ये सामील होत आहेत ज्यांच्या बॅट मधून पापडासारखे कडक शॉट निघतात आणि ज्यांची बॉलिंग लोणच्यासारखी तिखट तर्रार असते. माधवी वहिनी. ऍब्सोल्युटली राईट. माधवी वहिनी जात आहेत जेठाजींच्या टीम मध्ये. अगं बाई. थँक्यू. माधवी वहिनी, जिंकू किंवा मरू? नाही मरू नको, जिंकूच. माधवीजी, ऑल द बेस्ट. तुम्हाला पण. अरे वा, पापड इथे, लोणचं तिथे. तर आता पाळी आहे महारथींच्या टीमची आणि टीम मध्ये येत आहेत
पिंकू अरे सगळे चांगले चांगले खेळाडू तिथे पाठवत आहात, तुम्ही काय करताय? तर आता शेवटचे 3 खेळाडू उरले आहेत, सोनू, बबिताजी आणि अय्यरजी. टाळ्या वाजवा जोरात, कारण सोनूला मिळणार आहे जेठा जाबाजची साथ. जेठ्या सोनू पण आपल्या टीम मध्ये आली रे. हो, आता आपलं सगळं फर्स्ट क्लास. आता उरले आहेत शेवटचे 2 खेळाडू, हस्बंड आणि वाईफ, बबिताजी आणि अय्यर भाऊ. आणि जाहीर आहे, ज्यांचं नाव निघेल तो मेहता महारथी मध्ये जाईल आणि शेवटचा खेळाडू जेठाजींच्या टीम मध्ये जाईल. हे ईश्वरा, आता चिठ्ठीमधून अय्यर भाऊंचं नाव निघेल असंच काही करा. बबिताजी माझ्या टीम मध्येच यायला हव्यात, प्लीज प्लीज प्लीज. हा देवा. तर फ्रेंड्स, आता सस्पेन्सचं दी एंड करूया आणि तुम्हाला सांगून टाकते की चिठ्ठीमध्ये कोणाचं नाव आहे. प्लीज प्लीज लवकर. अय्यरजी. बबिताजी या चला माझ्या टीम मध्ये. अय्यर भाऊ चला चला, मेहता साहेबांच्या टीम मध्ये जा बघू. एक मिनिट जेठाजी, लेट मी कम्प्लीट. चिठ्ठीमधून निघाले अय्यरजींची मिसेस बबिताजींचं नाव. अरे हे तर म्हणूनच बबिताजी जाणार आहेत मेहतांच्या महारथीमध्ये आणि अय्यरजी जाणार आहेत जेठांच्या जाबाज मध्ये. भिडे अंकल, हे घ्या GPL 3चं बजेट. ओ हो, शाबास शाबास. ठीक आहे ना? अरे काय ठीक आहे, इतका खर्च? अहो अंकल, आम्ही सगळ्या वस्तू कमीत कमी रेट मध्ये फिक्स केल्या आहेत आणि आजचा पण थोडा खर्च झालाच ना. हो अरे मी तेच तर म्हणतोय टपू की आज इतका खर्च करण्याची काय गरज होती? आज फक्त टीम सिलेक्शन होतं ना. हा स्टेज, ही लाइटिंग, हे बॅनर, याची काय गरज होती? अहो भिडे अंकल, GPL 3चं टीम सिलेक्शन आहे, जल्लोषात व्हायला हवं ना. अरे जेठाचे जाबाज, मेहताचे महारथी. नाही, बरोबर आहे, पण एवढा सगळा खर्च. हे बघा मित्रांनो, मला हे सांगायला खेद होतोय की टपू सेनेने मला जे बजेट दिलंय GPL 3चं, इतका फंड सोसायटी फंडात नाहीये. मग आता काय जेठालाल, आता GPL 3 कॅन्सल. अरे चुप 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 चुप. काही कॅन्सल बिन्सल नाही होणार. अरे पैसे नसतील तर मग पैशांचा बंदोबस्त कसा करायचा त्याचा विचार करा. GPL 3 बंद करायचा का विचार करताय सगळे तुम्ही? हो बरोबर आहे, बरोबर आहे. बापूजींचं म्हणणं एकदम योग्य आहे.
आपण काही करून जीपीएल 3 साठी देणगीदार शोधूया आणि जीपीएल 3 साठी पैशांची व्यवस्था करूनच राहू. मेहता साहेब, स्पॉन्सरशिप मिळणं इतकं सोपं नाहीये. कुठून आणायचा इतका सगळा पैसा? भिडेजी, एक मिनिट. रीटा? अरे रीटा, हा बोल रीटा. भिडेजी, तुम्हाला कोणता स्पॉन्सर शोधायची गरज नाहीये, कारण तुम्हा लोकांचं जीपीएल इतकं प्रसिद्ध आहे की आमचं चॅनल लाईव्ह टेलिकास्ट करू पाहतंय आणि सोबतच स्पॉन्सर सुद्धा. अरे घ्या, मिळाला स्पॉन्सर. अरे वा. 1 मिनिट प्लीज हिअर मी. जीपीएल साठी अजून एक स्पॉन्सर मिळू शकतो. गिव्ह मी 1 मिनिट. आय विल गेट बॅक एव्हरीवन. ओके. शेठजी, कल तक चॅनलवर आपली ही मॅच लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. मग आपण पण आपल्या गडा इलेक्ट्रॉनिक्स कडून स्पॉन्सरशिप दिली तर त्याचं काय आहे? टीव्हीवर आपले बॅनर बघून लोकांमध्ये पब्लिसिटी होईल. पब्लिसिटी झाली तर कस्टमर्स वाढतील. हो, समजलं नटू काका. फार छान, फारच छान. काही या कॅप्टनशिपच्या नादात मला काही सुचलंच नाही. फार छान. देऊन टाका, माझी परवानगी आहे. देऊन टाका. भिडे भाऊ, दुसरा स्पॉन्सर आहे गडा इलेक्ट्रॉनिक्स. क्या बात आहे नट्टू काका, वाह. आमच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स कडून मिळणार आहेत 50,000. व्हेरी गुड. जरा जास्तच झाले. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, काही सांगू इच्छितो. मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय की आपल्याला आता 2 स्पॉन्सरशिप मिळाल्या आहेत, म्हणून यावेळी जीपीएल 3 मोठ्या जल्लोषात होणार आहे. चला सगळे पुन्हा बसून घ्या. पुन्हा टीमचं सिलेक्शन होणार आहे. चला. टीमचं सिलेक्शन करा म्हणजे काय आहे जेठालाल? टीमचं सिलेक्शन तर आपण ऑलरेडी केलंय भाऊ. अरे बरोबर आहे, पण जीपीएल तर कॅन्सल झाली होती ना. मग नवा स्पॉन्सर आला आणि पुन्हा नव्याने सगळं सुरू झालं, तर टीमचे सिलेक्शन पण नव्याने व्हायला हवं ना भावा. चला बसा. अरे जेठ्या, रात्रभर काय हेच करत राहायचं? मी मस्करी करत होतो बापूजी. हा, मस्करी ठीक आहे. ओहो, जेठापरा मस्करी करत होता. ठीक आहे मेहताच्या महारथींनो, उद्या सकाळी 8 वाजता तयार राहा. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून आपल्या सगळ्यांची कोचिंग सुरू होणार. आपले कोच आपल्याला प्रॅक्टिस देण्यासाठी येणार. आपल्याला हा सामना जिंकायचा आहे, जीपीएल जिंकायचा आहे, म्हणून जोरदार तयारी सुरू करा. सकाळी 8 वाजता वी शुड ऑल बी रेडी. आणि आपलं काय? चिंता नका करू जेठाचे जाबाजानो. आपले कोच पण नक्की येणार आहेत. मी त्यांना बोलवलं आहे. ठीक 11 वाजता कोच येतील. 11? हा, सकाळी लवकर कोण उठेल? आरामात चहा पाणी नाश्ता करून करूया कोचिंग. ए जेठ्या, सकाळी 11 वाजता किती ऊन असतं माहितीये तुला? सगळ्यांना उन्हात कोचिंग देणार आहे? बापूजी, आपल्याला ऊन नाही लागणार. तो कोच इथे कंपाऊंड मध्ये उभा राहील. आपण आपल्या बाल्कनी मध्ये उभा राहायचं सावलीत, आणि कोच तिथून आपल्याला कॅच प्रॅक्टिस देत बसेल. शेठानीजी, मी कोणत्या बाल्कनी मध्ये जायची? तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी कोणती पण बाल्कनी रिकामी करू. थँक्यू हा शेठानीजी. जा, मला खेळायचंच नाही. नाही, मला खेळायचंच नाही. जा, नाही खेळणार मी. बापूजी, ओके, सॉरी बापूजी, सॉरी. ठीक आहे, तुम्हाला उन्हाचा त्रास आहे. मी कोचला सकाळी 5 वाजता बोलावतो. ठीक आहे? हे? अंधारामध्ये कोचिंग देणारच का सगळ्यांना? मग तुम्हीच सांगा बापूजी, किती वाजता बोलावू कोचला? 8 वाजता. ठीक आहे, बोलावतो बापूजी, बोलावतो. तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, असं जाहीर करतो की हे आजचं जीपीएल 3चं सिलेक्शन संपन्न झालं. लिसन गाईज, आता सगळे प्लेयर्स 1 बाय 1 3 बॉल टाकणार. सगळ्या प्लेयर्सचा फोकस यावर असायला हवा आणि प्रत्येक बॉल स्टंपवर यायला हवा. ठीक आहे? ओके.
गुड बॉलिंग टप्पू, गुड बॉलिंग. ए जेठ्या, हो बापूजी. काय झालं? कोच आला? नाही बापूजी. शेठजी आपला कोच अजून आला का नाही शेठजी? आधी माहित असतं तर नाश्ता करूनच आलो असतो ना. पण हंस, तुम्ही नाश्ता तर करूनच आलात ना? म्हणजे थोडं जरा आणखी जास्त करून आलो. 5 आलू पराठे खाल्लेत तुम्ही काय? 5 आलू पराठे तर गोली खातो कोमल. असं काय बोलतेस तू सगळ्यांच्या समोर? आले 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 कोच आले. कुठे आहेत रे? कुठे आहेत कुठे? कुठे आहेत रे? आपले कोच नाही, तारक अंकलचे कोच आले. अरे जेठा भाऊ, आणि त्यांची प्रॅक्टिस पण सुरू झाली आहे. हो. अरे बापरे, आता म्हणजे मेहता साहेबांची टीम पॅट्रिक्स मध्ये आपल्या पुढे निघून गेली. कदाचित हे मेहता साहेबांचं कारस्थान तर नाही ना? कसलं कारस्थान? बापूजी, बहुधा त्यांनी आपल्या नावाने आपल्याच कोचना फोन करून लेट यायला तर नाही सांगितलं? नाही नाही, असं थोडीच आहे. नाही टप्पूचे पप्पा, मेहता साहेब असं नाही करणार. मेहता साहेब जिंकण्यासाठी काही करू शकतात. म्हणून ज्या बाजांनो, मी तर म्हणतो जोपर्यंत आपला कोच येत नाही आपण त्यांनाही कोचिंग घेऊ देणार नाही. बंद करा, बंद करा, कोचा कोची बंद करा. कोचा कोची बंद करा, बंद करा, बंद करा. कोचा कोची बंद करा, बंद करा, बंद करा. का कोचाकोची बंद करा? आमच्या प्रॅक्टिसवर तुमचा डोळा काय आहे भाऊ? जोपर्यंत आमचा कोच येणार नाही तुम्ही पण कोचिंग करायचं नाही. हो बरोबर आहे. का? ओ हो, बघा जरा किती भोळे बनतायत. सगळं काही माहिती असून सुद्धा नसल्याचं नाटक करतायत. काय म्हणायचंय? काय झालं? मला काय माहितीये बाबा? आमच्या कोचला फोन करून उशिरा यायला सांगता, म्हणजे तुम्हाला जास्त कोचिंग मिळेल आणि आम्हाला कोचिंगच नाही. हो मग ची 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 मेहता साहेब, अरे मॅच जिंकण्यासाठी लोक मॅच फिक्सिंग करतात हे माहित होतं. हे कोच फिक्सिंग नवीनच काढलंय ना? हे बरोबर नाहीये. कोच फिक्सिंग? जेठालाल, हे कसले फालतू आरोप लावतोयस माझ्यावर? अरे मला माहितीच नाहीये तुमच्या टीमचा कोच कोण आहे, मग मी फोन कसा करणार? अच्छा, म्हणजे माहित असतं की आमचा कोच कोण आहे तर केलाच असतात ना? काय बोलतोय? सांग आता, सांग. मेहता साहेब, मला वाटतं जेठालाल त्याच्या कोचला परत फोन करायला विसरलाय. म्हणजे काल तूच बोललास ना, तू तुझ्या कोचला 11ची वेळ दिलेली, मग नंतर त्याला फोन करून 8 सांगितलंस की विसरलास? हेच जेठालाल स्वतः फोन करायला विसरला आणि आरोप माझ्यावर करतो. अरे आम्ही का करणार असं? अरे काय चाललंय? मी सूर्यकांत, तुमचा कोच. ते जरा ट्रॅफिक लागलं ना म्हणून उशीर झाला. चला कोचिंग सुरू करूया. हा, आले आमचे कोच, आले रे. चला चला, टाइमपास नको. चला हा
नक्कीच जेठालालचा कट असणार. आपला वेळ वाया जावा आणि कोचिंग कमी व्हावं म्हणून. पण आपण फसणार नाही आहोत. चला चला कोचिंग Yes, come on. चलो, चलो. He's ready. जिंकणार कोण? मेहताजी महारथी जिंकणार. बाबू अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? कसलाही विचार न करता मेतूसवर आरोप करत सुटलास. बिचारे सगळेजण चांगली कोचाकोची करत होते. बंद करा म्हणून बंद पाडलास. अंकल जरा नंतर ओरडा ना. कसं आहे ना, ही प्रॅक्टिसची वेळ आहे ना. एकदा ऊन चढलं ना की तुम्हाला त्रास होईल. हा बरोबर आहे. मूर्ख आहेस तू. चला लवकर. कमॉन कमॉन बॅक बॅक बॅक. स्प्रेड आउट. ओके ओके. चला लवकर. जरा आणखीन. हा हा थोडं पुढे. तुम्ही मागे सरका. हा आता प्रॅक्टिस सुरू होईल. आधी वॉर्म अप आणि नंतर स्ट्रेचिंग करायची आपल्याला. तुम्ही सगळ्यांनी आता मला बघायचंय. मी जसं करेन तसंच तुम्हाला करायचं. दयाबेन व्हेरी गुड. छान करता तुम्ही यांना बघा ना कशा करतायत ते. चला चला. अगं ए जरा स्लो कर ना. तुझ्यामुळे सगळ्यांना फास्ट करावं लागतंय. बिचाऱ्या कोमल वहिनींना बघ. इतकं फास्ट त्यांना जमणार का? तुम्ही जरा सरळ व्हा ना. नाही नाही मी सरळच उभं आहे. तुम्ही असं उघड उघड मागे झुकताय. पाठीचा प्रॉब्लेम होईल ना तुम्हाला. जरा जरा तुम्ही बॅलन्स नीट करा बघून. नाही नाही मी सरळच उभा आहे. बॅलन्स स्पीड बरोबर आहे. नाही नाही समजलं नाही तुम्हाला. मला म्हणायचं होतं की थांबा. हा मला म्हणायचं असं होतं की हे बघा हे तुम्ही कोच साहेब सोडा त्याला. त्याचा बॅलन्स जन्मापासून असाच आहे. सॉरी तुम्ही इथे का आलात? चला जा तिकडे. जागेवर जा. कमॉन कमॉन बॅक बॅक बॅक. चला चला सांगितलं तेवढं करा. चला. जेठाचे जाबाज. आता आपण कॅचची प्रॅक्टिस करू. कम ऑन जूनियर सोडी भाऊ. असंच खेळायचं. एक मिनिट. तुम्ही टीमचे कॅप्टन आहात ना? काय ओळखलं? पारखी नजर आहे तुमची. तुम्ही तर इतरांपेक्षा फिट असायला हवं. हा मी तर फिटच आहे. तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा फिट कसं काय म्हणवता? जरा तुमचं पोट बघा. ते तर आता लहानपणापासून आहे. आता काय करणार ना. हा पोचर भाऊ तुम्ही बरोबर बोलताय. टप्पूचे पप्पा
आता तुम्हाला फाफडा जलेबी खाणं जरा कमीच केलं पाहिजे. दयावेनी असं बोलू नका हो. हा मग फाफडा जिलेबीचं नाव ऐकलं की माझी भूक वाढते ना. माझी पण. नाही नाही दयाबेन करेक्ट आहेत. तुम्ही फाफडा जिलेबी सारखं ऑइल खाणं आता बंदच करा. फाफडा जिलेबीमुळेच तर आज GPL 3 सुरू होत आहे. गप्प बसा सगळ्यांनी. या असल्या सगळ्या चर्चा बंद करा आणि प्रॅक्टिस सुरू करा. हा चल जेठा तुझं झालं ना. चल तुझं आता माझी पाळी आहे. या 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 चला रेडी का बाबूजी? हा रेडी. कम ऑन गाईज, आता सगळे प्लेयर्स फिल्डिंग प्रॅक्टिस करतील. ओके. बॉलरला बॉलिंग करताना एका खास गोष्टीवर लक्ष ठेवायला हवं. ज्या प्रकारे अर्जुनाचं लक्ष माशाचा डोळा होता, अगदी त्याचप्रमाणे बॉलरचं लक्ष विकेटच पाहिजे. त्याने दुर्लक्ष करायचं की समोर बॅट्समन उभा. त्याचं लक्ष, त्याचं ध्येय फक्त विकेट. ते 3 स्टंप उडवायचे. ओके. एक उडला तरी चालतं ना, जरुरी नाही ना तिन्ही उडवायचे. काय विचारतोय जेठा तू? अरे एकच दांडा उडाला तरी बॅट्समन तर आउटच होणार ना. नाही आता ते कोचजी म्हणाले ना की तिन्ही स्टंप्स उडवायचे, म्हणजे फक्त की बाकीच्यांचं जरा गोंधळ उडेल ना की तिन्ही पडले नाहीत म्हणून. 3 पैकी 1 ना. नाही ती चकली उडली तरी चालते बापूजी, त्याला पण आउटच समजतात ना. हाती भाऊ, चकली म्हणजे बेल. अरे हंस, बेल्स त्या स्टंपवर आहेत ना, त्या बेल्स. सॉरी. नाही चालतं त्यात काही. हा चकली उडली तरी आउटच समजतात ना. हो 1 मिनिट. कोच मी आहे की तुम्ही? नाही आपणच. मग मला माझं काम करू द्या ना. हाती भाऊ प्लीज. भडकत्यात हे कोचजी. चला बॉलिंगची प्रॅक्टिस करूयात. कम ऑन एव्हरीबडी, चला स्प्रेड आउट. काय विचार करतोय? बॉल टाक ना. कम ऑन. येस. या अय्यर भाऊला सरळ बॉल टाकणं येतच नाही वाटतं. याला बॉलिंग देणारच नाही. काय जाडराज, अरे कसा बॉल टाकतोय? बॉल स्टंपवर टाक, स्टंपवर. हे असं नाही चालणार. तुम्ही कोच आहात? नाही. मी आहे ना कोचिंग द्यायला इकडे. मग मध्ये मध्ये तुम्ही का बोलताय? हा बरोबर आहे यार भाऊ, जरा थंड घ्या ना. कोचजी आलेत ना, बोलावलंय ना आपण, कशाला मध्ये मध्ये करताय? ओके. हे बघा, बॉलिंग करताना बॅट्समनला हे अजिबात कळता कामा नये की तुम्ही बॉल शॉर्ट पिच, स्पिन की फुल टॉस टाकता. बॅट्समनला कायम आपल्या बॉलिंग स्टाईलने तुम्ही कन्फ्यूज करायचं. बॅट्समन कन्फ्यूज होईल, मारू शकणार नाही आणि मग तो विकेट फेकेल. सगळ्यांना समजलंय का? समजलं.
कोचर भाऊ, मला अशा मोकळ्या स्टंप्सवर बॉलिंग करायला जमत नाही. मग प्लीज तुम्ही बॅटिंग कराल का? शुअर, वाय नॉट? नॉट म्हणजे नाही? हो हो, का नाही? हो हो की नाही नाही? नाही नाही, हो. हो 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 हो. थँक्यू. कमान हो, हो, come on, Praveen. गाईज आता सगळ्यांना हाय कॅचेस पकडायचे आहेत. मित्रांनो, क्रिकेट मध्ये कॅचेस विन मॅचेस. कॅच आपला, मॅच आपली. ओके, कमॉन. सगळ्यात आधी सोडी सोडी, कमॉन. मला कॅच जमत नाहीये. ओय जानू, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्याकडे जेव्हा कॅच येईल ना, तेव्हा मी ग्राउंड मध्ये कुठेही असलो तरी तुझ्या जवळ येऊन कॅच पकडून देईल तुला. ओय मुच्ची, आय लव्ह यू. 2 3 4 6. हो हो हो, चल चल चल. Oh no! बाप रे, थकलो हा, पार थकलोय. तरी पण मज्जा भरपूर आली. हा मज्जा हा. खूप आली. ते तर आहेच. अरे खरी मजा तर GPL 3 मध्ये येणार आहाहाहा. पळून पळून शरीराचे सगळे टाके ढिले झाले मेहता साहेब. अरे अगदी खरं बोलतोय जेठालाल. त्यातून एवढं कडक ऊन आणि वारा पण वाहत नाहीये. होय, प्रॅक्टिसच्या एका सेशन मध्येच अख्खं शरीर थकलं. ओय खरंच यार, एका दिवसात एका महिन्याचा घाम निघालाय. खरं रे, पण मला समजत नाहीये की आपण इतकी प्रॅक्टिस करतोय कशाला. इतका घाम गाळून आपल्या सर्वांना काय मिळणार आहे? जिंकणाऱ्याला ट्रॉफी मिळेलच ना. अब्दुल, ती तर सगळ्या टीमला मिळेल, पण प्लेयर्स ना काय मिळणार आहे? मिळेल ना फाफडा जिलेबी. ओय भिडू, नुसत्या फाफडा जिलेबीसाठी इतकी मेहनत करायची, इतका घाम गाळायचा, हा गाढवपणा नाहीये. हो बरोबर आहे. JPL नको खेळूया. जाऊ दे आता नको. अरे काय बोलता हाती भाऊ, खेळायचं नाही काय? अरे जिलेबीसाठी एवढं करायचंय. आधी सांगायचं मी काय बोलतो ऐका, मी एकदम जेठा भाऊ, मेहता भाऊ, मी एकदम प्रॅक्टिकल गोष्ट बोलतो. आपण इतक्या मोठ्या लेवलवर GPL 3 खेळणार आहोत. कलतक चॅनल आपल्याला स्पॉन्सर पण करत आहे. मग जिंकणाऱ्या टीमला काय मिळणार आहे? फक्त ट्रॉफी. आता खेळणाऱ्या प्लेयर्सना पण काहीतरी मिळायला हवं की नाही? काय खरं बोलतोय की नाही? एकदम करेक्ट आहे डॉक्टर हाते. अरे फाफडा जिलेबी ते काय ठेवलंय? अरे काय ठेवलंय काय, सगळंच आहे या फाफडा जिलेबी मध्ये. या मॅचची सुरुवात फाफडा जिलेबीनेच झालेली, मग फाफडा जिलेबीचा मुद्दा तर असायलाच हवा. हो एकदम बरोबर आहे. सगळं इथूनच सुरू झालं होतं. काय ठेवलंय म्हणजे काय? अरे बाबा, सारखं सारखं फाफडा जिलेबीचं नाव घेऊ नका. मला त्रास होतो, इच्छा होते, मग असं वाटतं आत्ताच खावं.
कोण आहे यार आता? अरे असित प्रा आलेत. आसिफ भाऊ हो, इथे काय झालं? डॉक्टर हाती उठा, आसित भाऊ आले तर चला चला अरे वा 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 वा. अरे,